नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलावर जास्त प्रमाणात आरोप का होत आहेत आणि त्याचं कारण काय आहे। तुम्ही पाहिलं असेल, सत्तेतील व्यक्ती असो किंवा विरोधातील व्यक्ती असो, मनोज जरांगे पाटलावर जास्त प्रमाणात आरोप करतायत आणि मनोज जरांगे पाटलावर टीका करतायत। त्याचं कारण पाहायला गेलं तर येणारी विधानसभा निवडणूक आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय। तो कशा प्रकारे, जर 29 ऑगस्ट पर्यंत मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे, सगळे सोयऱ्याबद्दलची असो, कुणबी दाखल्याबद्दलची असो, ती जर पूर्ण नाही केली तर 100% राजकीय पदार्पण करावं लागेल। मग नेमकं कोणतं करायचंय ते 29 तारखेला ठरवणार आहेत। त्यावरून जास्त प्रमाणामध्ये सत्ताधारी व्यक्तींना धाकधूक वाढताना दिसते, विरोधकांना सुद्धा धाकधूक वाढताना दिसते। म्हणून मनोज जरांगे पाटलावर जास्त प्रमाणामध्ये टीका करण्यासाठी काही लोक सोडलेत। त्याच्यातले त्यात पाहिलं असेल की नितेश राणे यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना बॅरिस्टर जिना यांची उपमा दिली आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही मनोज जरांगे पाटलावर टीका करून नेमकं काय घडवून आणणार आहेत? दोन समाजामधला तेढ निर्माण करणार आहेत का? दुसऱ्या बाजूला बघितलं असेल, या ठिकाणी प्रसाद लाड जे सत्ताधारी आमदार आहेत, प्रसाद लाड यांनी तर मनोज जरांगे पाटलावर डायरेक्ट इशारा दिलाय। म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्यांच्या जीवाला धमकी देत आहेत का, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांनी सरकारवरले जी टीका आहे ते बंद केल्या पाहिजेत। सरकारवर तर टीका करणारच, कारण मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे सरकार त्यांची पूर्ण करत नसेल तर 100% मनोज जरांगे पाटील त्यांच्यावर टीका करणार ना। मग तुम्ही जर अशा प्रकारची धमकी देत असताल की मनोज जरांगे पाटलांना सांगतायत की टीका करणं बंद करा, नाही तर तुमची अशा प्रकारे बघूत, म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना स्पष्टरित्या तुम्ही बोलून दाखवलं, तुम्ही मुंबईला येऊन दाखवा। मग अशा प्रकारची धमकी वजा जर देत असताल तर इथून पुढे लोक सुद्धा तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत ओळखून सोडतील। म्हणजे अशा प्रकारच्या धमकी वजा मनोज जरांगे पाटलांना जर देणार असताल तर यापूर्वी तुम्ही मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण केली असती तर कुठल्याही प्रकारचा राजकीय भूकंप उडालाच नसता। मनोज जरांगे पाटलांनी राजकीय भूकंप का उडवलाय त्याचं कारण जर बघितलं, मनोज जरांगे पाटलांना तुम्ही आतापर्यंत वेटीस धरले। वेटीस धरण्याचं कारण तुमच्या लक्षात नाहीये। मनोज जरांगे पाटलांना तुम्हाला वेटीस धरून 100% तुम्हाला परिणाम भोगावेच लागणार आहेत। कारण मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही राजकीय पक्षाचा लढा लढवला नाहीये। मनोज जरांगे पाटलांनी सामाजिक लढा लढवलाय आणि त्यांनाच तुम्ही विरोध करतायत की मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कुठल्या तरी राजकीय पक्षाचा हात आहे। अरे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे राजकीय पक्षाचा हात असला असता तर एवढा समाज उठलाच नसता त्यांच्या सोबत। कारण प्रत्येक समाजातील व्यक्तींना माहिती आहे कोण निस्वार्थपणे काम करतोय। मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कुठल्याही राजकीय पक्षाचा हात नाहीये हे समाजातील लोकांना कळाले। तेवढं तुम्हाला कळालं असतं तर मनोज जरांगे पाटलावर तुम्ही टीकाच केली नसती। मनोज जरांगे पाटलावरची टीका करणं तुम्ही बंद करावी, जेणेकरून तुम्हाला राग येत असेल की मनोज जरांगे पाटलांनी राजकीय पदार्पण केलं तर 100% आपला सुपडा साफ होईल, अशा प्रकारची शंका तुमच्या मनात 100% येत असेल। म्हणूनच तुम्ही चीड येऊन अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलावर टीका करतायत। मनोज जरांगे पाटलांनी डेडलाईन दिली आहे ती 29 ऑगस्टची। 29 ऑगस्ट पर्यंत जर सरकारने कुठल्याही प्रकारचा निर्णय नाही दिला तर 100% राजकीय भूकंप होणार म्हणजे होणार। तो कशा प्रकारचा? एक तर मनोज जरांगे पाटील प्रत्येक मतदारसंघामध्ये आपला एक उमेदवार देतील आणि हा उमेदवार फक्त मराठा समाजातीलच नव्हे तर प्रत्येक समाजातील व्यक्ती एकत्रित घेऊन ते उमेदवार देणार आहेत। म्हणजे अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी नियोजन केलं आहे। हे नियोजन पाहूनच सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। म्हणून तर मनोज जरांगे पाटलावर टीका करतायत। लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे, टीका करणारे किती करतील आणि मनोज जरांगे पाटलावर टीकास्त्र सोडून तुम्हाला नेमकं काय भेटणार आहे तर विधानसभेच्या निवडणुकीत 100% त्याचे दुष्परिणामच भेटणार आहेत। कारण तुम्ही लोकांसाठी आतापर्यंत जे काही बोललात, लोकांसाठी आरक्षणाची भाषा बोललात, त्याच्यावरून लोकांनी ओळखून सोडले की सरकार असो किंवा विरोधक असो यांच्या डोक्यात मराठा समाजासाठी कुठल्याही प्रकारचं आरक्षण देण्याची कल्पना सुद्धा नाहीये। कारण त्यांना वाटते की आरक्षणाचा मुद्दा संपला तर आपल्या इलेक्शनचा मुद्दा संपेल, आपल्या इलेक्शनचा मुद्दा संपला तर आपली सत्ता येणार नाही, अशा प्रकारचा कार्यक्रम यांनी आतापर्यंत वाजवलाय। कारण आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच आतापर्यंत इलेक्शन लढवले गेले आणि इलेक्शन लढवून आपली सत्ता काबीज केली आहे। पण मनोज जरांगे पाटलांनी आता ओळखून सोडले की सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो या दोघांच्याही मनामध्ये मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी दाखला मिळाल्यानंतर ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्याची इच्छा दोघांचीही नाही। मग सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, पण त्यातले त्यात बघितलं असेल प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटलाविषयी जी भाषा वापरली त्याला कुठेतरी तुम्ही सुधारायला पाहिजे। मग सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो, प्रसाद लाड यांनी इथून पुढे जर अशा प्रकारची मनोज जरांगे पाटलांना धमकी वजा इशारा दिला की तुम्ही मुंबईला या, मग अशा प्रकारचं जर तुम्ही बोलत असताल तर लोक सुद्धा तुम्हाला त्याचा पलटवार दिसणार आहे।
मग तो कशा प्रकारचा की या ठिकाणी तुम्ही टीका टिप्पणी करणार तर लोक सुद्धा तुमच्यावर टीका टिप्पणी करणार, पण मनोज जरांगे पाटील कुठल्याही समाजावर टीका टिप्पणी करत नाहीयेत, कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर करत नाहीयेत, पण मनोज जरांगे पाटलांचा रोष हा सरकारवर आहे आणि सरकारवर टीका करणं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. मनोज जरांगे पाटलांची पूर्ण मागणी होत नसेल तर सरकारवर टीका करणारच, आणि त्यातले त्यात तुम्ही जर सरकारवर टीका केल्यानंतर तुम्हाला राग येत असेल तर याचा 100% अर्थ आहे की मनोज जरांगे पाटलांनी हा लढा थांबवावा असं तुमचं म्हणणं आहे. कारण तुम्हाला येणारी विधानसभा निवडणूक दिसतेय, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला 100% याचे परिणाम दिसणार आहेत, दुष्परिणाम दिसणार आहेत, म्हणून तुमच्या डोक्यामध्ये चीड येते आणि मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करताय. पण मनोज जरांगे पाटलांना किती टार्गेट करा, जेवढं तुम्ही टार्गेट करताल तेवढ्याच प्रमाणात मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा समाज हा वाढत जाणार आहे आणि त्याचा दुष्परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसणार आहे. या प्रकारे सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो या दोघांनाही मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी दाखला मिळून ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचा सपोर्ट मनोज जरांगे पाटलांना नाहीये. म्हणून त्यांनी ओळखून सोडले विरोधक आणि सत्ताधारी हे एकाच माळेचे मणी आहेत, जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तींना कुठल्याही प्रकारचं आरक्षण देण्याची त्यांनी पुढाकार घेतला नाहीये. आरक्षण देण्याचा पुढाकार घेतलाय पण तो वेगळा आहे आणि वेगळं आरक्षण आतापर्यंत 2 वेळेस टिकलं नाही, हे सुद्धा टिकेल का नाही याची शाश्वती नाही. म्हणून मनोज जरांगे पाटील कायमस्वरूपी मागणी करतायत ती म्हणजे कोणती की सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा आणि कुणबी दाखले ज्यांना मिळालेत त्यांना ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या. या मागणीचा पाठपुरावा मनोज जरांगे पाटील करतायत आणि याचा पाठपुरावा करून राज्य सरकारने याच्यावर तोडगा काढला तर 100% मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षात किंवा राजकीय वर्तुळात पाऊल टाकणार नाहीत. मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टरित्या बोलून दाखवलं, जर 29 ऑगस्ट पर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचा चांगला निर्णय दिला तर कुठल्याही प्रकारची राजकीय गोष्ट होणार नाही, कुठल्याही प्रकारामध्ये राजकीय पदार्पण करणार नाहीत. अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी तुम्हाला बोलून दाखवले. तरी सुद्धा सत्ताधारी व्यक्तीतील काही आमदार जर टीका टिप्पणी करणार असतील तर 100% सत्ताधारी व्यक्तींना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुष्परिणाम भोगावे लागतील. कुठंतरी या भाषेला आवरलं पाहिजे. सत्ताधारी व्यक्तींनी सुद्धा प्रत्येक आमदारांना सांगितलं पाहिजे की मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करण्याच्या अगोदर 3दा विचार करा, कारण विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर अशा प्रकारचे दुष्परिणाम तुम्हाला जर करायचे असतील तर 100% विधानसभेत दुष्परिणाम दिसणारच आहेत. कारण विधानसभेतील सत्ताधारी असो किंवा विरोधक असो या दोघांच्याही मनामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कोणतं की वेगळं आरक्षण द्यायचं पण ओबीसी प्रवर्गातून द्यायचं नाही. आणि मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की कायमस्वरूपी आरक्षण टिकणारं जे आहे ते म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर ओबीसी प्रवर्गात आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी मिळाली तर 100% आरक्षण टिकू शकतं आणि जे आतापर्यंत घडलं ते परत परत घडू नये हीच मनोज जरांगे पाटलांची इच्छा आहे. कारण तुम्ही आतापर्यंत 2दा आरक्षण दिलं ते टिकलं नाही, आता टिकेल का नाही याची शाश्वती नाही. तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या या लढ्याला तुमचा पाठिंबा नाही ही शोकांतिक आहे. कारण सत्ताधारी व्यक्ती असो किंवा विरोधक असो त्यांना तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत. 2दा टिकला नाही, आता टिकेल याची शाश्वती काय आहे. तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांचा लढा तुम्ही बंद करण्याचा प्रयत्न करतायत. कारण त्यांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलांनी जर राजकीय पदार्पण केलं तर 100% विरोधक असो किंवा सत्ताधारी असो यांचा सुपडा साफ होणार आहे. कारण मनोज जरांगे पाटील प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्र घेऊन राजकीय पदार्पण करणार आहेत. मग त्याच्यामध्ये फक्त मराठा समाजच हा उमेदवार नसणार आहे तर प्रत्येक समाजातील व्यक्ती उमेदवार असणार आहेत. अशा प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी हे बोलून दाखवल्यामुळे राजकीय व्यक्तींच्या मनामध्ये धाकधूक वाढली आहे की आपला राजकारणातून सुपडा साफ होणार का मनोज जरांगे पाटील पुढे जाणार, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलावर टीका टिप्पणी करतायत. ही टीका टिप्पणी थांबवली पाहिजे. कारण मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षासाठी काम करत नाहीयेत, पण तुम्ही 100% राजकीय पक्षासाठी काम करतायत म्हणून मनोज जरांगे पाटलावर टीका करतायत. मनोज जरांगे पाटील सरकारवर टीका करतायत पण तुम्ही मनोज जरांगे पाटलावर टीका करतायत. विचार करा, ते व्यक्ती समाजासाठी लढतोय आणि तुम्ही जर अशा प्रकारची त्यांच्यावर टीका करणार असाल तर 100% विधानसभेमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसणार. एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. कारण आता जास्त प्रमाणामध्ये त्यांचं टीका टिप्पणी वाढली आहे. जशी विधानसभा निवडणूक जवळ येते तशा प्रमाणात तुमच्या टीका मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात वाढताना दिसत आहेत आणि त्या थांबल्या पाहिजे हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.